चल झालं बघा ते त्याच्यावर आलंय का बघा. ओपन कर ना तुझं. हॅलो शरणू शरणार, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का सर्वांना? मेसेज मध्ये टाका. शरणू शरणार सर्वांना. आवाज कमी जास्त झाला तर मेसेज मध्ये टाका. महात्मा बसवण्णा यांच्या 915व्या जयंतीच्या निमित्ताने लिंगायत सेवा संघ आयोजित समता नायक महात्मा बसवण्णा सार्वजनिक जन्मोत्सव फेसबुक लाईव्ह समता सप्ताह यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मला विषय दिलेला आहे शिवसंस्कृती. या निमित्ताने शिवसंस्कृतीवर मी माझे विचार, जो माझा थोडाफार अभ्यास आहे त्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. महात्मा बसवण्णांच्या एका वचनापासून मी सुरुवात करणार आहे. फेसबुक लाईव्ह ही पद्धत माझ्यासाठी नवीन आहे. स्टेजवरून बऱ्याचदा बोललो, आपल्याशी संवाद साधलेला आहे, परंतु फेसबुकवरून समोरची प्रतिक्रिया काही दिसत नाही. मेसेज स्वरूपामध्ये दिसते, परंतु समोरचे चेहरे स्टेजवरून बोलताना कळतात, याच्यावरून समजत नाही. परंतु कोविड-19च्या धर्तीवर संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये लॉकडाऊन पडलेला आहे. त्यामुळे यावर्षीची महात्मा बसवण्णा जयंती आपण सर्वांनी घरातून साजरी केलेली आहे आणि एक कार्यक्रम पण सगळे ऑनलाईन त्या माध्यमातून यावर्षी आपण घेत आहोत. तसं लिंगायत चळवळ, या चळवळीमध्ये मी जवळपास 2007-08च्या आसपास आलो. त्यावेळेस फेसबुकचा एवढा मोठा फायदा या लिंगायत चळवळीला झालेला आहे. मी आणि मला जोडलेले जी की पूर्ण भारतातून कार्यकर्ते आहेत सध्या, ह्याच्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना मी आज तागायत प्रत्यक्ष भेटलेलो नाही. परंतु या फेसबुकमुळेच या विचाराला, लिंगायत चळवळीला जोडलेले असंख्य कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच फक्त 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एवढं मोठं वातावरण लिंगायत चळवळीचं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये या फेसबुकचा खूप मोठा वाटा आहे. दुसरा विषय, आपण महाराष्ट्रामध्ये राहणारे लिंगायत चळवळीतील कार्यकर्ते, आपल्याला खूप लिमिटेशन आहेत. लिंगायत साहित्य हे सर्व कन्नडमध्ये आहे आणि कन्नडमधलं साहित्य महाराष्ट्रामध्ये आत्ता ह्या 5-6 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. 10-12 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही या चळवळीमध्ये होतो, त्यावेळेस एखादं पुस्तक कुणाकडून तर झेरॉक्स करून आणावं लागायचं आणि त्या हळूहळू त्या पुस्तकाच्या माध्यमातून वचनं वाचायला मिळायची. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.
आज बऱ्याचशा विषयावर बरीच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तर विषयाला अनुसरून आपण आता चालू करू. शिवसंस्कृती. आपण आज 21व्या शतकामध्ये वावरत आहोत. आपल्यापैकी बहुसंख्य जणाला वाटतं की या इतिहासाची काय गरज आहे, आता जुने मुर्दे कशाला गाडलेले मुर्दे उकरायची गरज आहे. आपण भविष्याकडे पाहिलं पाहिजे आणि आपलं भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे. परंतु भावानो, इतिहास आपल्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट इतिहासावर आधारित आहे. आपण प्रत्येक गोष्ट करतो ती इतिहासावर आधारित करतो. आपली कृती इतिहासाला अनुसरून आहे. त्याच्यामुळे इतिहास फार गरजेचा आणि आवश्यक आहे. भारत ही धर्मभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भारत ही एक धर्मभूमी आहे. आपण पुढं गेल्यानंतर पाहू की जगामधली सगळ्यात प्रगत संस्कृती ज्याचे अवशेष आपल्याला आत्ता 50-80 वर्षामध्ये मिळालेले आहेत, परंतु आपल्या साहित्यातून आपल्या महापुरुषांनी हे आपल्याला वारंवार जाणीव करून दिलेली आहे की आपण सिंधू संस्कृतीचे वारसदार आहोत. ही सिंधू संस्कृती एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रगत होती की आजही आपण त्या प्रागतिक अवस्थेमध्ये नाही आहोत. दुसरं काही मुद्दे मी अगोदर क्लिअर करतो. लिंगायत चळवळीतील कार्यकर्त्यावर बरेचसे लोक लिंगायतांचे ते वारंवार आरोप करतात की हे शिवाला मानत नाहीत, हे देव मानत नाहीत. आणि हा फक्त लिंगायत सेवा संघावरचाच आरोप नाही, हा बऱ्याच चळवळीवरचा आरोप आहे. परंतु भावानो, महात्मा बसवण्णा आणि 770 शरण यांनी दिलेला विचार हेच लिंगायतांचं संविधान आहे आणि तेच आम्हाला बंधनकारक आहे. शिवसंस्कृती, सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून जी समाज व्यवस्था या भारतामध्ये रुजली, त्या संस्कृतीचेच आम्ही वारसदार आहोत. आणि बसवण्णांच्या वचनांच्या माध्यमातूनच मी हा विषय सुरुवात करणार आहे. स्वामी आहात तुम्ही, शाश्वत आहात तुम्ही, घोषित केले सर्व जगामध्ये. महादेव 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 यापुढे शब्दच नाही. जगाचे एकच देव आहेत, पशुपती. स्वर्ग, मृत्यू, पाताळ लोकात एकच देव आहे, कुडल संगम देव. हे महात्मा बसवण्णांचं वचन आहे. या बाबतीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत मन्मथ माऊली काय म्हणतात पहा. शिव तोची देव, येर ते सेवक, विष्णू ब्रह्मादिक सुरासुर, महादेव ऐसे जया नाव, येथे अभिप्राय तोची असे. या वचनांच्या माध्यमातून बसवण्णांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिव या देशाचं, या विश्वाचं आणि आमच्या लिंगायत चळवळीचं सुद्धा मूळ आहे. काय होती सिंधू सभ्यता? आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून सर्वे ऑफ इंडिया या संस्थेतर्फे 1921 मध्ये सर जॉन मार्शल महानिदेशक यांच्या नेतृत्वाखाली दयाराम साहनी आणि R.D. बॅनर्जी या अधिकाऱ्यांच्या मार्फत सन 1921 पासून ह्या सिंधू संस्कृतीचं उत्खनन चालू झालेलं होतं.
या सिंधू संस्कृतीमध्ये जी शहरं सापडली, म्हणजे 1920चा जर विचार केला आपण तर 80 वर्षापूर्वी, 81 वर्षापूर्वी हे उत्खनन चालू झालेलं आहे. आणि ह्या उत्खननाच्या पूर्वी जगामध्ये सगळ्यात पुरातन संस्कृती ही ग्रीक वगैरे, इजिप्त अशा देशांची समजली जायची. परंतु या उत्खननानंतर सध्या उपलब्ध ही सिंधू संस्कृती सगळ्यात पुरातन समजली जाते. कार्बन टेस्ट मार्फत ज्यावेळेस या संस्कृतीतील अवशेषांचं विश्लेषण केलं गेलेलं आहे, टेस्ट केले गेलेले आहेत, त्या इसवी सन पूर्व 4500 ते इसवी सन पूर्व 6500 म्हणजे आजपासून 8500 वर्षापूर्वीचे ही अवशेष त्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत. पाकिस्तानच्या म्हणजे आत्ता उपलब्ध असलेल्या आत्ताच्या प्रस्थापित पाकिस्तानच्या हरप्पा आणि मोहनजोदडो हे पाकिस्तानमध्ये आहेत सध्या. ते महाराष्ट्रातील दायमाबाद, अहमदनगर इथपर्यंत जवळपास 28 लाख स्क्वेअर किलोमीटरचं उत्खनन आतापर्यंत झालेलं आहे. आणि ह्या माध्यमातून जे अवशेष उपलब्ध झालेले आहेत, जी समाज रचना उपलब्ध झालेली आहे, जी तिथली सामाजिक व्यवस्था होती, याबद्दल आपण आज थोडंफार विश्लेषणात जाणार आहोत. तर या शहरामध्ये उत्खननामध्ये जी शहरं सापडली त्याच्यामध्ये सर्वात जास्त मोठं शहर म्हणजे मोहनजोदारो. हे जवळपास 200 हेक्टर म्हणजे 500 एकरवर वसलेलं सर्वात मोठं शहर सापडलेलं आहे. अशीच अनेक शहरं सापडलेली आहेत. तर या शहरांची रचना कशी होती आपण पाहू. या रचनेमधूनच आपल्याला त्यावेळेसची सामाजिक व्यवस्था, त्यावेळेसचं विज्ञान, त्यावेळेसची स्थापत्य मधली आपली प्रगती, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येणार आहेत. हजारो वर्षापूर्वी म्हणजे आपण गृहीत धरू 8500 वर्षापूर्वी धरणं आपण या देशामध्ये बांधलेली होती. प्रत्येक नगर हे धरणाच्या पायथ्याला वसलेलं असायचं. म्हणजे जे शहर वसवलेलं होतं त्याच्या वरून एक धरण बांधलेलं होतं. या धरणामधून साठलेलं पाणी हे प्रत्येक नगरामध्ये वापरलं जायचं. जे नगर होतं त्या नगराला पूर्ण तटबंदी होती. त्या तटबंदीच्या बाहेरून खंदक असायचं मोठं. त्या खंदकामध्ये सायफन पद्धतीनं धरणातलं पाणी सोडलेलं असायचं. आणि त्या खंदकामधून गुप्त मार्ग शहरामध्ये प्रवेश करण्याचे असायचे. त्यावेळेस सर्वात जास्त धोका हा वन्य पशुपासून असायचा. त्या हिशोबानं ही नगर रचना होती. त्या नगरामध्ये बालेकिल्ले असायचे टेहाळणीसाठी, बुरुज असायचे त्याला. धान्यासाठी मोठी मोठी गोडाऊन होती धान्य साठवण्यासाठी. याचा अर्थ आपली त्यावेळेस कृषी संस्कृती एकदम प्रगत होती. भरपूर धान्य आपल्याकडे असायचं, त्याच्यासाठी गोदामांची गरज पडायची. घरं 2-2, 3-3 मजली घरं असायची. त्याच्यातलं एक घर 400 मीटर लांबीचं 3 मजली घर सापडलेलं आहे. 400 मीटर लांब. प्रत्येक घरामध्ये आड असायचा. आजही आपण जुन्या गावामध्ये ज्यावेळेस जातो आपण त्यावेळेस आपल्याला घरोघरी आड मिळतात. प्रत्येक घराला बाथरूम, न्हाणी ही स्वतंत्र असायची. स्वयंपाकाची खोली स्वतंत्र असायची. स्वयंपाकासाठी लागणारं जळण, सरपणासाठी खोली स्वतंत्र असायची. प्रत्येक घरामध्ये संडास आणि बाथरूमची स्वतंत्र व्यवस्था त्या काळामध्ये होती. आणि प्रत्येक घर भूमिगत गटारीनं जोडलेलं होतं. आज आपण भारतामध्ये जर बघितलं किती शहर भूमिगत गटारीनं जोडलेली आहेत. 8500 वर्षापूर्वी आपल्या जी समाज व्यवस्था होती भारतामधली, त्याचं हे विश्लेषण आहे.
प्रत्येक नगरामध्ये सार्वजनिक जलतरणासाठी सार्वजनिक तलाव बांधलेले होते स्विमिंग टँक पोहण्यासाठी. त्या स्विमिंग टँकची रचना अशी होती की स्विमिंग टँकच्या तळामध्ये त्या तलावामधलं पाणी आपोआप प्रवाहित व्हायचं आणि ते पाणी कायमस्वरूपी बदलत राहायचं. आणि हे पाणी जे नगराच्या भोवती खंदक आहे त्या खंदकामध्ये परत जायचं आणि ह्या खंदकामधलं पाणी छोट्या छोट्या कॅनॉल मार्फत शेतीला दिलेलं होतं. जहाजासाठी मोठी बंदरं बांधलेली होती. याचा अर्थ बाहेरच्या जगाशी आपला व्यापार होता. आता ही रचना बघा, 3-3 मजली घरं, म्हणजे स्थापत्य कलेमध्ये आपण खूप मोठ्या उत्तुंग धरणा असतील, कॅनॉल असतील, घरं असतील, स्थापत्यामध्ये आपली मोठी प्रगती होती. हे ह्याच्यावरून सिद्ध होतं. मोठी मोठी गोडाऊन होती, याचा अर्थ शेतीला कॅनॉल होते, म्हणजे शेती आपली एकदम प्रगत होती. बंदरं सापडलेत, याचा अर्थ आपला विदेशात व्यापार होता. आपल्या मुद्रा इराकमध्ये सापडलेल्या आहेत. सिंधू संस्कृतीच्या काळामधली जी आपली मुद्रा होती ती मुद्रा आजच्या इराकमध्ये मिळालेल्या आहेत. नाणे होती, म्हणजे चलन होतं त्यावेळेस, आणि प्रत्येक चलनावर वृषभ, जो आज म्हणजे वृषभ नंदी किंवा बैलांची मुद्रा असलेले मुद्रा होत्या. ध्वज होते, ध्वजावर सुद्धा वृषभ ध्वजच होता त्यावेळेसचा. सुवर्ण अलंकार तयार केलेले होते त्यांनी. कपड्याचा शोध लागलेला होता. नाग आणि वृषभाच्या धातूच्या मूर्ती त्या उत्खननामध्ये सापडलेल्या आहेत. आणि या सगळ्यामध्ये पाशुपत अवस्थेतील योगीश्वर शिवाची मूर्ती सापडलेली आहे. आज आपल्या देशामध्ये आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की 33 कोटी देव आहेत, 33 कोटी देव होते. परंतु 8,500 वर्षापूर्वीच्या अवशेषामध्ये शिव, उमा आणि 7 आसरा, ज्या आपण आजही, जो शेतकरी आहे त्याला माहिती आहे, शेतामध्ये ज्यावेळेस आपण विहीर बांधतो तिथं 7 आसरा पूजल्या जातात. फक्त यांचे अवशेष सापडलेले आहेत. बाकी इतर कुठल्या देवतांचे अवशेष तत्कालीन काळामध्ये सापडलेले नाहीत. म्हणजे जे काही देव नंतर तयार झालेले आहेत ते सिंधू संस्कृतीच्या नंतरचे आहेत. यावरून हे सिद्ध होतं. त्या सिंधू संस्कृतीमध्ये वावरणारे जे लोक होते त्यांनी धातूच्या मूर्ती नागाच्या बनवल्या होत्या, याचा अर्थ ते नागवंशी होते. वृषभाच्या बनवल्या होत्या, याचा अर्थ ते कृषी संस्कृतीशी निगडीत होते. ते लोक मोठ्या शहरामध्ये राहणारे होते. उच्च दर्जाची वैज्ञानिक जीवन पद्धती होती. प्रगत शेती, विदेशात व्यापार, स्थापत्य, कला, व्यापार, कृषी, जलवाहतूक या क्षेत्रात आजच्यापेक्षाही जास्त प्रागतिक ती समाज व्यवस्था होती. आणि या समाज व्यवस्थेचा निर्माता तत्कालीन काळामधील समाजांचा आराध्य हा शिव होता, शिव आणि उमा. आता नगर रचना पाहिल्यानंतर आज आपण प्रत्येक खेडेगावात जावा, मोठ्या शहरामध्ये सापडत नाही, परंतु गावाला वेस हा एक प्रकार आहे. वेसेच्या मध्ये राहणारे
आणि वेसेच्या बाहेर राहणारे ही दरी समाजामध्ये आज दिसते आपल्याला. परंतु प्रत्येक नगर त्यावेळेस जे सापडलेलं आहे, प्रत्येक घर सारखं आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा नगराच्या आत आहे, त्या तटबंदीच्या आत आहे. याचा अर्थ वर्ण, वर्ग, जात विरहित ती समाजरचना होती. आणि कायकनिष्ठ, कारण खूप मोठ्या प्रमाणावर धान्यासाठी जर साठा करावा लागत असेल तर कायकनिष्ठ समाजरचना त्यावेळेसची होती. भाषेचा शोध लागलेला होता, मरहट्ट भाषा. त्या भाषेला आज नाव दिलेलं आहे मरहट्ट. त्या भाषेमध्ये 6 स्वर 45 व्यंजनं सापडलेली आहेत. परंतु दुर्दैव आहे आपल्या देशामध्ये, आम्हाला लहानपणी शाळेमध्ये शिकवलं गेलं की संस्कृत ही जगातल्या सगळ्या भाषांची जननी. जर संस्कृत ही सगळ्या भाषांची जननी आहे तर आज तागायत 80 वर्षामध्ये ही मराठी भाषा वाचणारा एकही संस्कृत पंडित पुढे आलेला नाही. जर संस्कृतपासूनच मराठी भाषा तयार झालेली असती तर संस्कृत भाषा वाचकाला ते वाचता आलं पाहिजे होतं. परंतु संस्कृतच्याही पूर्वी या देशामध्ये भाषा तयार झालेल्या होत्या आणि सिंधू संस्कृतीमध्ये जी भाषा सापडलेली आहे ती मराठी भाषा आज तागायत कोणी वाचू शकलेलं नाही. आता एवढ्या प्रगत संस्कृतीमध्ये ह्याचा अर्थ काय आहे, आपण जगाचा विचार केला तर भारत ही सुवर्णभूमी कशासाठी म्हणली जाते, तर भारत ही सुपीक भाग होता आणि ह्या सुपीकतेमुळं जगामधून खूप वर्षापासून आपल्यामध्ये बाहेरचे लोक येत गेले. अन्नधान्य खूप असल्यामुळं, इथं जगणं सोपं असल्यामुळं बरीचशी अन्नधान्याच्या शोधामध्ये लोक इथं बरीचशी परकीय आक्रमणं आपल्यावर झालेली आहेत. पाश्चात्य संशोधक आहे मॅक्स मुलर, याच्यानुसार किंवा भारतातल्या आपल्या बऱ्याचशा संशोधकांनी हे लिहून ठेवलेलं आहे, आर्य या देशामध्ये इसवी सन पूर्व 1500 मध्ये आले. त्याच्यापूर्वी या देशामध्ये जी शिवाची संस्कृती नांदत होती, सिंधू संस्कृती, उत्खननानंतर आपण त्याला सिंधू संस्कृती असं नाव दिलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये जो आदर्श मिळालेला आहे तो शिव संस्कृती, शिव त्याच्या नावावर आपण त्याला शिव संस्कृती असं संबोधत आहोत. तर इसवी सन पूर्व 1500 म्हणजे आजपासून 3500 वर्षापूर्वी जवळपास जे आर्य या देशामध्ये आले, त्यांनी येथील समाजरचना पाहिली. ते भटके आर्य भटकत आलेले, इथली घरं नगरात राहतात, धरणं बांधलेत, शेती करतात, व्यापार करतात. हे सगळं बघून त्यांना हे मायावी वाटलं. म्हणून ते आपल्या पुराण ग्रंथामध्ये उल्लेख पहा, पुढं तुम्हाला लक्षात येईल. या सगळ्या प्रगतीला त्यांनी आणि इथल्या राहणाऱ्या लोकांना त्यांनी मायावी, म्हणजे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिलेलं नाही असली समाजरचना इथं पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या पूर्वजांना मायावी संबोधलेलं आहे. ज्यावेळेस इथं आर्य आले त्यावेळेस आपल्या या सिंधू संस्कृतीचा राजा होता वरुण आणि त्याची पत्नी निवृत्ती. ह्या निवृत्तीच्या नावानं आजही आपण 7 आसरा, निवृत्ती आणि 7 आसरा, ज्यांच्या घरामध्ये परडी आहे त्यांना माहिती असेल, यांच्या नावाने आजही आपण परडी सोडतो. ती आपली आद्य गणमाता आहे निवृत्ती. वरुणाविषयी पाहू. वरुण आणि इंद्राचं वैर ऋग्वेदामध्ये आपण पाहिलेला आहे. आर्य संस्कृतीचा लीडर गटप्रमुख इंद्र आणि वरुण यांच्यामध्ये झालेलं युद्ध आपण वेदामध्ये पाहू शकतो. ऋग्वेद काय सांगतो, शिव
तिथं उल्लेख रुद्र आहे. रुद्र, वरुण, वत्र, वत्र एक राजा आहे आणि वराह हा पण एक राजा आहे. हे नांगररूपी होते व कृषक सिंधू संस्कृतीचे ते नायक होते. हे ऋग्वेदामध्ये लिहिलेलं आहे. शिव, वरुण, वत्र, व्रत्र, वराह हे नांगररूपी, कृषी संस्कृतीमध्ये नांगर गरजेचं आहे आणि ते नांगराचं चिन्ह असं संबोधलेलं आहे या महापुरुषांना आपल्या. हे ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे. आणि ह्या वरुणामध्ये म्हणजे आपल्या पूर्वजामध्ये आणि ह्या बाहेरून आलेल्या भटक्या आर्यामध्ये त्यावेळेस संघर्ष झाले हे पुराणामध्ये आहेत, आपण वाचतो आज. तर या संघर्षामधून ह्या सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. हा संघर्ष कुणामध्ये झालेला आहे? बाहेरून आलेल्या लोकांमध्ये आणि ह्या सिंधू संस्कृतीला उत्कटपणे एका उच्च पातळीवर पोहोचवणाऱ्या म्हणजे इसवी सन पूर्व 3500 हा ह्या सिंधू संस्कृतीचा एकदम असा उच्च काळ होता. उच्चतम काळाला पोचलेली होती ती संस्कृती. त्या संस्कृतीचा ऱ्हास या संघर्षामुळे झालेला आहे. आता इथं राहणारी सिंधू संस्कृतीतील लोक समाधानी, भरपूर उत्पन्न, शत्रू नाही, त्याच्यामुळं संघर्ष नाही, त्याच्यामुळं शस्त्र नाही. आणि शस्त्र नसल्यामुळं बाहेरून आलेल्या लोकांनी शस्त्रांच्या जीवावर संख्येनं कमी असले तरी इथल्या समाधानी, सुखी समाधानी आणि निशस्त्र असलेल्या प्रजेवर संघर्ष करून बऱ्याच ठिकाणी विजय मिळवलेला आहे. तत्कालीन काळामध्ये शंभर नावाचा राजा होता. म्हणजे जे संघर्ष झालेले आहेत. आता थोडक्यात आपण घेऊ की इंद्र हे नामाभिमान आर्यांच्या टोळ्यांच्या प्रमुखांचं संबोधन आहे. एक इंद्र नाही, जो कोणी राजा असेल त्याला इंद्र त्यांनी संबोधलेला आहे. यांचा संघर्ष आपल्यातल्या कोणत्या कोणत्या राजाशी झालेला आहे? तर तो वराहानंतर शंभर, देवक या राजांशी यांचा संघर्ष झालेला आहे. आता शंभर हा तत्कालीन काळामधला आपला कुळपुरुष आहे, आपला गण नायक आहे तो. आणि ह्या शंभराच्या नावावर आजही गणितामधला 100 हा आकडा जो इंग्लिशमध्ये 100 आहे त्याला आपण 100 परिपूर्ण आकड्याला 100 त्या गणनायकाच्या नावावर आपण 100 हा आकडा पुढे आलेला आहे. दुसरा राजा देवक. हा देवक ह्याच्या नावानं आजही आपण आपल्या लग्नामध्ये देवक बांधतो. नवरा नवरी आणि घरातील प्रमुख मंडळींना हे देवक बांधलं जातं. त्या आपल्या पूर्वजाच्या स्मरणार्थ हे देवक बांधण्याची प्रथा आज तागायत हजारो वर्ष आपण सांभाळलेली आहे. परंतु दुर्दैवानं काय झालेलं आहे की आज आपण आचरणात काही गोष्टी आहेत आपल्या सिंधू संस्कृतीच्या, परंतु विचारात आणि प्रवाहात आपण वेगळ्या संस्कृतीच्या प्रवाहात आज आपण आलेलो आहोत. तत्कालीन काळामधलाच राजा बळी आहे. तत्कालीन काळामधलाच हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू, भक्त प्रल्हाद, कपिल, विरोचन आणि विरोचन पुत्र बळी. आज यांचा उल्लेख आपण आपल्या डोक्यामध्ये, संपूर्ण भारतीयांच्या डोक्यामध्ये घातलं गेलेलं आहे की हे राक्षस होते, हे दानव होते, हे यज्ञ उधळून लावायचे. त्याच्यामुळं ह्यांची प्रतिमा अशी तयार केलेली आहे की आपल्याला आज ते आपण कुठल्या रक्ताचे आहेत हे विसरून आपण त्यांना म्हणजे आपल्याच पूर्वजांना शत्रू समजतो.
थोडक्यात लक्षात घ्या, हिरण्यकश, हिरण्यकशिपूचा भाऊ, हिरण्यकशाला मारण्यासाठी अवतार दाखवलेले आहेत. विष्णूच्या नावावर ते खपवलेले आहेत. विष्णू हा तत्कालीन काळामधला एखादा मूळनिवासी राजा असू शकतो की ज्याची खूप मोठी प्रसिद्धी आहे. त्या प्रसिद्धीचा वापर करून हे साहित्य बनवलेलं असू शकतं. कच्छ पाणी वरा हे अवतार दाखवलेले आहेत हिरण्यकशाला मारण्यासाठी. आता हिरण्यकश कोण होता? हिरण्यकशचं एक प्रसंग फक्त सांगतो मी. देवांचा गुरु बृहस्पती, ह्या बृहस्पतीची बायको इंद्रानं पळवली. इंद्र हा देवांचा राजा. हा बृहस्पती सर्व देवांच्या दारात फिरला की माझी बायको मला सोडून द्या. एक देव पुढे आला नाही. राजाच्या विरोधात कोण लढणार? त्यावेळेस हिरण्यकश समोर आला. हिरण्यकशानं इंद्राबरोबर युद्ध केलं आणि इंद्राची बायको, हिरण्यकशाची बृहस्पतीची बायको हिरण्यकशानं इंद्राला पराभूत करून बृहस्पतीला परत केली. चारित्र्यवान कोण? हेच चारित्र्य रक्तामध्ये पुढं पुढं छत्रपती सुद्धा शत्रूच्या स्त्रीला, पराभूत केलेल्या शत्रूच्या स्त्रीला बहिणीचा मान देतात. ही ते रक्त आहे, हे बळीचं रक्त आहे. तर जी प्रतिमा राक्षसांची आणि ह्यांची तयार केलेली आहे, आपल्या डोक्यामध्ये घातलेली आहे, आपणच आज आपल्याच पूर्वजांना शत्रू समजून आपल्या पूर्वजांची ज्यांनी हत्या केली त्यांना देव मानून आज आपण त्यांची पूजा करतो. शिवसंस्कृतीचं आकलन, अभ्यास कशासाठी पाहिजे? तो ह्याच गोष्टीसाठी पाहिजे. इतिहास का गरजेचा आहे? का लोक आपल्याला इतिहासापर्यंत जाण्यासाठी रोखतात? त्याचं कारण हित आहे. वेळ कमी आहे, त्या हिशोबानं थोडं जरा फास्ट घेतो. ह्या हिरण्यकशाचा भाऊ हिरण्यकशिपू, हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंह अवतार, त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद. प्रल्हादाची अशी प्रतिमा तयार केलेली आहे की तो वैदिक गटामध्ये आहे. म्हणजे स्वतःच्या वडिलाच्या विरोधात जाऊन तो वैदिकांची पूजा करतो, विष्णूची. परंतु ग्रंथामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, हा प्रल्हाद विष्णूच्या विरोधात लढलेला आहे, इंद्राच्या विरोधात लढलेला आहे. प्रल्हादाचे मुलं कपिल आणि विरोचन. कपिल हा सांख्य दर्शनाचा प्रणेता. ह्या कपिलानं पहिल्यांदा यज्ञामध्ये गायीची हत्या करण्यापासून यांना रोखलेला आहे, त्याला विरोध केलेला आहे. ह्या विरोचनाचा मुलगा बळी. बळी कोण होता? बळीचा उल्लेख सर्व यांच्याच पुराणांनी केलेला आहे की समन्यायी, म्हणजे ज्याच्या कष्टाचं त्याला देणारा. बळीविषयी खूप चांगलंच लिहिलेलं आहे त्यांनी. सप्तचिरंजीव एक आपल्यामध्ये कल्पना आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हा बळी आहे. मग या बळीला पाताळात का घातलं? का अवतार घ्यावा लागला? भावानो, जसं सिंधू संस्कृतीच्या अवशेषामध्ये शिवाची पाशुपत अवस्थेतली मूर्ती मिळालेली आहे, याचा अर्थ सिंधू जन हे मूर्तीपूजक आहेत. ह्या भारतातील जी आपली एकदम जुनी पिढी आहे ती मूर्तीपूजक आहे, मूर्ती सापडली याचा अर्थ. आणि आर्य हे यज्ञपूजक आहेत. विका राजवाडे यांचं पुस्तक आहे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास. ज्यांना कुणाला यज्ञाविषयी माहिती करून घ्यायची आहे त्यांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे. यज्ञाची प्रथा अशी होती की ज्या भूमीवर यज्ञ घातला ती भूमी त्यांची झाली, आर्यांची. आणि ही यज्ञामध्ये जी पशु मारले जायचे, बळी दिले जायचे, ती पशु कोणाकडे होते?
कृषी संस्कृतीशी निगडीत आपल्यातली जी त्यावेळेसची प्रजा आहे यांच्याकडं ते पशु होते. या पशूंची त्याच्यामध्ये हत्या केली जायची. त्याच्यामुळं आपली लोक त्या यज्ञाला उधळून लावायची. आणि त्याचे उल्लेख उलट्या पद्धतीनं आज केलेले आहेत. यज्ञ संस्कृती ही भारतीयांची संस्कृती नाही. कारण वेदामध्ये आणि जेवढं वैदिक साहित्य आहे ह्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे, शिव हा यज्ञविरोधी होता. जर आपल्या देशांचा मूळ पुरुष शिव आहे, त्या शिवाच्याच नावावरून जर ह्या देशाचं भारत हे नाव आहे, तर त्या शिवाचं जे आचरण होतं तेच आपलं आचरण असलं पाहिजे. दक्षाचा यज्ञ वीरभद्रानं असाच नाही उधळला. आजही आपण ज्या वेळेस हुमनाबादला जातो, वीरभद्र ज्यांचं कुलदैवत आहे, तिथं गेल्यानंतर आपल्याला दिसतं आगीत उडवण्याचा कार्यक्रम आहे. आगीत उडवणे म्हणजेच पायानं यज्ञ उधळणे. किंवा आपल्या लिंगायतांच्या लग्नामध्ये आपण गुगुळ काढतो. गुगुळ हे गुगुळ कुठं जातं? आपल्या कुलदैवताला जातं. कुलदैवत ज्यांचं वीरभद्र आहे, खंडोबा आहे, भैरोबा आहे, त्या कुलदैवताच्या मंदिरामध्ये संध्याकाळी आपण मिरवत नेतो. नाहीच ते गावात मंदिर नसेल तर मारुतीच्या मंदिराला आपण नेतो, कारण मारुती सुद्धा वीरभद्र आहे. आणि तिथं निघून हे गुगळ जे मिरवत नेतो आपण, ते फोडून त्याचे तुकडे तुकडे करतो. ह्याचा संकेत काय? आणि आज खुशाल लिंगायत सुद्धा घर बांधल्यानंतर यज्ञ घालतात घरामध्ये, आणि दुसरीकडून वीरभद्राला कुलदैवत पण मानतात. हा लोकांचा दोष नाही. ज्यांच्यावर लिंगायतांची बसवण्णानं जाताना ज्या जंगम व्यवस्थेवर या लिंगायत धर्माची विचारधारा जिवंत ठेवण्याची जिम्मेदारी दिली होती, तीच व्यवस्था आज वैदिक परंपरेला सामील झालेली असल्यामुळं हे लिंगायतांच्या आचरणामध्ये हे फरक पडलेला आहे. आपण सिंधू संस्कृतीमध्ये आहोत सध्या. जी संस्कृती या देशामध्ये रुजली, त्या सिंधू संस्कृतीमध्ये आता हा बळी, या बळीला पाताळात घालण्यासाठी वामन अवतार घ्यावा लागला. वामन कसा सांगितलाय? 2 फुटाचा बारका. आणि या वामनानं 3 पावलं जमीन मागितली बळीला. तो वामन झोपण्यासाठी जेवढी जमीन लागती तेवढी जमीन द्या म्हणून याचना केलेली आहे. आता त्या बळीचं विराट रूप होतं. त्याचं 1 पाऊल आकाशात, 1 पाताळात, 3 पावलामध्ये सगळी 2 पावलामध्ये पृथ्वी आकाश व्यापलं जातं. 3रं पाऊल कुठं ठेवायचं म्हणून बळीच्या डोक्यावर ठेवलं जातं आणि बळीला पाताळात घातलं जातं. असली कुठली व्यवस्था आहे हो? दान देणारालाच संपविलं जातं. हे प्रातिनिधिक आहे. वास्तवमध्ये 3 पावलं म्हणजे वेद, यज्ञ, वेद आणि वाणीचा अधिकार हे बळीकडून त्यावेळेस त्या वामनाच्या माध्यमातून आलेल्या आर्यानं मिळवलेले आहेत. यज्ञ घालण्याचा अधिकार, वेदांचा अधिकार. वेद आर्यांनी रचलेले नाहीत. वेद हे पूर्वापार भारतीयांनीच रचलेले आहेत. वेदामध्ये पंचमहाभूताला आव्हान होतं. ही सृष्टी ज्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेली आहे, त्या पंचमहाभूतांचं आव्हान ज्यावेळेस त्यांच्या ताब्यात गेले वेद, प्राकृत भाषेमधले संस्कारित केलेली संस्कृत भाषेमध्ये त्यांनी का ट्रान्सलेट केले? कारण आपल्या लोकांना ते वाचता येऊ नये आणि त्याच्यामध्ये बदल घडवलेले. हा फक्त वेदातच नाही, पूर्ण साहित्यामध्ये आज तागायत ही व्यवस्था आपल्या
महापुरुषांच्या चारित्र्यांशी खेळत आलेली आहे. हे आपण सहउदाहरण पाहू शकतो. तर या बळीच्या ह्या 3 द्रातृत्व, वेद, यज्ञ आणि वाणी, ह्या 3 अधिकारामुळं आज तागायत ही लोक, आज तागायत त्यांची व्यवस्था ही प्रागतिक स्तरावर आहे. आपण थोडा आता बळीविषयी पाहू. आपण दिवाळी साजरी करतो. कित्येक जणाला माहीत नाही, भारतामधल्या 90% 99% लोकांना माहीत नाही की दिवाळी का आहे. जे सांगितलं गेलं की अयोध्येत राम आले, अयोध्येत राम पाडव्याला पण येतात, अयोध्येत राम दिवाळीला पण येतात. तर यांच्या स्मरणात दिवाळी सांगितली जाते. नरकासुराचा वध केला म्हणून दिवाळी सांगितली जाते. परंतु भावानो, दिवाळीमध्ये एकच मंत्र आहे, जी बहीण भावाला ओवाळताना म्हणते, इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. या मंत्राचा अर्थ आहे, इडा म्हणजे यज्ञ, यज्ञाची पिडा या देशामधून संपू दे आणि परत माझा पूर्वज असलेल्या बळीचं राज्य येऊ दे. या मंत्राचा अर्थ आहे. आजही आपली बहीण आपल्याला ओवाळताना म्हणते, इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. दिवाळीची आपली सिस्टीम बघा. दिवाळीची सुरुवात गोरक्ष बारस, कृषी संस्कृतीशी निगडीत, बळी प्रतिप्रदा, बळीच्या स्मरणार्थ आहे. आणि भाऊबीज. तत्कालीन काळामध्ये वाहतुकीची साधनं कमी होती. वर्षातून एकदा तरी बहीण भावाची भेट होऊ या उद्देशानं भाऊबीज. त्याच्यानंतर बसवनी पौर्णिमा, हे दिवाळीचा आपला कार्यकाळ आहे. आपल्या पूर्वजांची कल्पना होती की हा बळी वर्षातून 4 दिवस वर येतो, पाताळात घातलेला आपला पूर्वज. आणि त्याच्या काळामध्ये जशी आपली प्रजा सुखासमाधानात होती तसंच त्याला दिसलं पाहिजे ह्या 4 दिवसामध्ये. म्हणून आपली लोक, आपले पूर्वज 4 दिवस नवे कपडे, खायला गोडधोड फराळाचं साहित्य आणि आनंद साजरा करण्यासाठी, रोषणाई साजरी करण्यासाठी दीपक आणि फटाके, ही आज तागायत लोक आपल्याला का साजरी करतात? त्या बळीला वाटू नये की आपण दुःखात आहोत, कष्टात आहोत, पुन्हा त्यानं वर्षभर त्रासात राहू नये, त्याची प्रजा सुखात आहे हे पाहण्यासाठी या पद्धतीनं दिवाळी साजरी करण्याची आपली पद्धत आहे आज तागायत. तर या सिंधू संस्कृतीचे जे नायक होते त्यांच्या स्मरणार्थ आज आपण, मी जे वर्णन केले, शंभर असेल, देवक असेल, किंवा जो वरुण आहे किंवा वरा आहे, वराहाचं चिन्ह राष्ट्रकुटापर्यंत त्यांनी आपल्या ध्वजावर म्हणजे राजमुद्रा म्हणून वराह वापरलेला आहे. यांच्या स्मरणार्थ आपण त्या गोष्टी केलेल्या आहेत. जो ध्वज सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेला आहे, वृषभध्वज, तो बसवण्णांच्या काळामध्ये बिज्जळाचा सुद्धा तोच ध्वज होता, वृषभध्वज. किंवा तत्कालीन काळामधील जी घोषणा आहे, हर हर महादेव, ही आज तागायत आहे. या सगळ्या गोष्टीचं विश्लेषणामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. आपलं कसं झालंय की आपण म्हणजे आपली संस्कृती सोडून इतरांच्या संस्कृतीचं आचरण आज आपण करतोय. आपल्याला परत आपल्याला दुसऱ्यांच्या संस्कृतीला नावं ठेवायचं नाही, त्यांची संस्कृती त्यांना लकला, परंतु माझी संस्कृतीचं रक्षण करण्याची जिम्मेदारी ही माझी आहे, तशी ती प्रत्येक भारतीयांची आहे. या पद्धतीनंच आपण या विषयाच्या खोलामध्ये गेलं पाहिजे. आता दुसरा एक उल्लेख आपण करू. वीरभद्र चरित्र कुणी कुणी वाचलंय?
आपल्याला फक्त पुराणामधून अवतारामध्ये राक्षसांच्या संहार केलेल्या कथा आपण ऐकल्या. आता मी बळीचा वंशज आहे. ह्या भारतातला जो कोणी मूळ निवासी रहिवासी आहे तो प्रत्येकजण बळीचा ह्या सिंधू संस्कृतीमधल्या आपल्या पूर्वजांचा आज वंशज आहे. आणि ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पोती लावली जाते, बळीची हत्या वामनानं पाताळात घातलं म्हणलं की आपल्याला नारळ फोडायला लावलं जातं. नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं म्हणलं की आपल्याला नारळ फोडायला लावलं जातं. म्हणजे आपल्याच पूर्वजांच्या हत्येचा आनंद आपल्याला आज घ्यायला भाग पाडलं जात आहे. परंतु भावानो, भारतामध्ये कुलदैवत ही फार मोठी परंपरा आज तागायत आपण सांभाळलेली आहे. आपण आज कितीही 6,500 जातीमध्ये विभागलेले असू द्या, पण प्रत्येकाला आपल्याला कुळ आहे, कुळदैवत आहे. खंडोबा, भैरोबा, बिरोबा, संगमेश्वर, वीरभद्र असे अनेक आहेत. आणि कुठेही जावा तुम्ही, तिथं फक्त शिवाची पिंड आहे. नावं वेगवेगळी आहेत, परंतु कुळ एकच आहे, शिव. बसवांना आजही म्हणतात, म्हणजे 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी या बाबतीमध्ये उल्लेख केलेला आहे. शिव ज्यांचा आदिपुरुष आहे, शिव शरण त्याच परिवारातील आहेत, त्या परिवारातच जन्मलेल्या मातंगाचा मी पुत्र आहे. म्हणजे या गोष्टीचा अर्थ काय आहे? शिव ज्यांचा आदिपुरुष आहे म्हणजे मूळ पुरुष. अनुभव मंटपातील 770 शरण जे विविध जातीमधून आलेले होते, त्यातले बहुसंख्य हे विशीच्या बाहेरचे होते, अस्पृश्य. विशीच्या मधले पण होते. या सगळ्यांचा परिवाराचा मूळ पुरुष आहे शिव, हे बसवण्णा सांगतात. त्याच परिवारात जन्मलेल्या मातंग पुत्र आहे म्हणतात मी. बसवण्णा स्वतःला मातंग म्हणून घेतात. माझ्या पित्याने जातीपातीचे भेद आणि जाती सूतक नष्ट केलेले आहेत. म्हणजे शिवाच्या काळामध्ये जात भेद, वर्ण वर्ग हा कसलाच भेद नव्हता. आणि मातंग चेन्नैया माझे प्रपितामह आजोबा आहेत असं बसवण्णा म्हणतात. या गोष्टीचा अर्थ काय की आज जरी आपण वेगवेगळ्या जातीमध्ये असलो तरी, आता थोडक्यात माझं कुलदैवत खंडोबा आहे, मी लिंगायत आहे. मराठ्यांचं पण कुलदैवत खंडोबा आहे, माळ्यांचं पण आहे, चांबाराचं पण आहे, धनगराचं पण आहे. आज आपण ह्या विविध जातीमध्ये विभागलेलो आहोत. कुळदैवत म्हणजे काय? तर तो कुळपुरुष आहे, त्याच्यापासून आपला वंश पुढे वाढलेला आहे. आज बदललेल्या सामाजिक व्यवस्थेनं बाहेरून आलेल्या मुठभर लोकांनी आपल्यावर राज्य करण्यासाठी आपल्यामध्ये हे विभाजन करून आपल्यावर राज्य केलेलं आहे. जर ह्या विविध जातींचं कुळ आज जर खंडोबा असेल, भैरोबा असेल, वीरभद्र असेल, तर पुढं जात भेद करण्यात काय मतलब आहे? ही नाळ आपली सिंधू संस्कृतीला जाते. आता वीरभद्र ज्यांचं कुलदैवत आहे, कोण आहे वीरभद्र? वीरभद्राच्या मूर्तीचं आपण ज्यावेळेस आकलन करू, वीरभद्राच्या गळ्यामध्ये एक मुंडमाळ आहे, त्याच्यामध्ये वराह, कच्छप हे जे अवतार दिलेले आहेत ना, ह्याचे मुंडके आहेत. आणि एका हातामध्ये मनका आहे. तो मनका कोणाचा आहे? तो वामनाचा आहे. आणि शिवाला बसण्यासाठी जे आसन आहे ते कुणाचं आहे?
ते नरसिंहाचा आहे चामडा. वीरभद्र चरित्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते ज्या षडयंत्रानं आपल्या पूर्वजांच्या हत्या वेगवेगळ्या अवतारामध्ये दाखवलेल्या आहेत, ह्या हत्या आर्यांनी केलेल्या आहेत, विष्णूच्या नावावर खपविलेल्या आहेत. तर ह्या वीरभद्रानं त्या प्रत्येक हत्येचा बदला घेतलेला आहे, म्हणून त्याला वीरभद्र म्हणलेलं आहे. वीरभद्र एक नाही, प्रत्येक कालखंडामध्ये जो कोणी कर्तबगार शिववंशज तयार झाला, ज्यानं या शिववंशजांच्या हत्येचा बदला घेतला, त्याला वीरभद्र म्हणलेला आहे. दक्षाचा यज्ञ उधळणारा वीरभद्र आहे. कच्छप आणि वराहाची हत्या करणारा वीरभद्र आहे. नरसिंहाचा चमडा सोलून काढून शिवाला बसायला आसन तयार करणारा वीरभद्र आहे. वामनाचा ताना काढून मारून त्याच्या पाठीचा मनका आज बी त्याच्या हातामध्ये आहे, तो वीरभद्र आहे. आणि जर आपलं कुलदैवत वीरभद्र आहे आणि जर आपण सर्व भारतीय समाज आज बळीच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी करतोय, तर आपली नाळ कुठं आहे? आपण कोण आहोत? आज स्वतःला आर्य समजून घेण्यात धन्यता मानणारे आपल्या सुद्धा समाजामध्ये लोक आहेत. आपली ओळख करून घेण्यासाठी, आपली नाळ कुठं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला सिंधू संस्कृतीच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. जी व्यवस्था सिंधू संस्कृतीमध्ये होती, तीच व्यवस्था परत प्रस्थापित करणे म्हणजेच लिंगायत धर्म आहे. या देशामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये डिवाइड अँड रूल ही हजारो वर्षापासून चालू आहे. आज आपल्याला शिकवलं जातं इंग्रजांनी डिवाइड अँड रूल केलं. लक्षात घ्या, जो शिवधर्म आर्य येण्याच्या काळामध्ये प्रस्थापित होता, त्या शिवधर्माचं पुढं पुढं जाऊन शैविझम, कापालिक शैव, तमिळ शैव, काश्मीरी शैव, डिवायडेशन, आणि ह्या प्रत्येक टोळीचा प्रमुख होऊन त्यांनीच बसणार आणि आपल्याला लढवत बसणार. त्याच्यानंतर त्यांनी वर्णव्यवस्था आणली. ह्या वर्णव्यवस्थेचं उच्चाटन महात्मा गौतम बुद्धांनी केलं. त्याच्यानंतर 350 वर्ष हा देश, पूर्ण भारतवर्ष आज आहे तेवढा नाही, हा कुठल्याही भेदभावाविरहित समाज व्यवस्थेमध्ये जगत होता. त्या बौद्धिझम मध्ये घुसले. महायान, हीनयान, वज्रयान. सारनाथ काशीजवळ एक, वाराणसीजवळ एक ठिकाण आहे. सारनाथच्या बौद्ध संमेलनामध्ये सम्राट अशोकानं एका दिवसामध्ये 50,000 ह्या भेदभाव्यांना बाहेर हाकललेला आहे बौद्ध धर्मातून. जैन धर्म श्वेतांबर, पितांबर, दिगंबर, डिवाइड अँड फिनिश. त्याच्यानंतरचा धर्म आहे लिंगायत धर्म. या देशामध्ये बुद्धांच्या काळामध्ये वर्णव्यवस्था होती, परंतु हे 4 वर्ण होते म्हणून बुद्ध संपवू शकला. इसवी सन पूर्व 187 ला या देशामध्ये पहिल्यांदा आर्य राजा सत्तेवर आला. सम्राट अशोकाचा वंशज बृहद्रथाची हत्या करून, आणि मनुस्मृतीचं गठन केलं गेलं. आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून वर्णसंकरातून जाती व्यवस्था पुढे प्रस्थापित करण्यात आली. आज 6,500 जाती आहेत. एकात एक यायला तयार नाहीत, एका जातीमध्ये एकत्र यायला तयार नाहीत. त्याच्यानंतरचा लिंगायत धर्म.
लिंगायत धर्माचा उद्देशच आहे जाती व्यवस्था संपवणे. महात्मा बसवांना कशासाठी लढले? तर जी भारतीयामध्ये आपसामध्ये एकाच बापाची लेकरं असलेली शिवकुळातली ही आपसामध्ये जाती व्यवस्थेच्या नावावर विभाजित झालेली ही एकत्र करण्यासाठी लिंगायत धर्म आहे. लिंगायत धर्माचं एक दुर्दैव आहे. गौतम बुद्धांच्या 350 वर्षानंतर बौद्धांचं हत्याकांड झालं, बौद्ध धर्मावर आक्रमण झालं, पण तोपर्यंत त्याला राजाश्रय मिळाला. लिंगायत धर्माची शोकांतिका अशी आहे की ह्यांच्या धर्म स्थापन करणाऱ्यांच्या हयातीमध्येच प्रतिक्रांती होऊन या सर्वांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला, हत्या केल्या, विचारधारा संपवण्याचा प्रयत्न केला, वचन भांडाराला आग लावून सगळे विचारधारा संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु 700-800 वर्ष लुप्त राहिलेला हा विचार फगू हाळकट्टींच्या माध्यमातून तत्कालीन काळामधलं ताडपत्रावर लिहिलेलं लिंगायत साहित्य आज उपलब्ध आहे. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे लिंगायतांची. 800-900 वर्षापूर्वीचं तत्कालीन काळामध्ये लिहिलेलं जसंच्या तसंच साहित्य आज आपल्या जवळ उपलब्ध आहे. परंतु ही साहित्य मिळेपर्यंत लिंगायताचं डिवायडेशन, लिंगायत वीरशैविझम, वीरशैव हा शब्द 12व्या शतकामध्ये उपलब्ध नाही. शैव खूप आहेत, त्या शैवामध्ये बी वीरशैवांचा उल्लेख नाही. आणि ह्या वीरशैवाच्या माध्यमातून जे लिंगायत साहित्य बसवण्णांनी वेदावर तलवार चालवेन म्हणतात, आगमाचं नाक कापेन म्हणतात, त्या आगमाच्या उत्तरखंडात सापडलं म्हणतात. आणि तो आगम कुठं आहे तर पश्चिम बंगालमधल्या एकाच त्या 28 पैकी एका उत्तरखंडात ते आहे. हे सगळं ढोंग आहे. हे लिंगायतांचा जी मूळ सिंधू संस्कृतीची समाज व्यवस्था परत लिंगायताच्या माध्यमातून ह्या देशामध्ये प्रस्थापित होऊ शकते, हे ज्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी हे वीरशैविझमचं भूत लिंगायतामध्ये घुसवलेलं आहे. आणि उत्तरखंड काय असतात तो साहित्यामध्ये, जे साहित्यांचे पंडित आहेत त्यांना विचारा, उत्तरखंड हे संपादित केलेले असतात, मूळ लेखकानं लिहिलेले नसतात. आणि त्या उत्तरखंडामध्ये ह्यांचं साहित्य ती बी आज तागायत दाखवलेलं, ती बी एकच खंड, एकच आगम 28 पैकी जे आज उपलब्ध 28 आगम आहेत म्हणतात, त्याच्यातल्या एकाच आगमामध्ये ते उपलब्ध आहे आणि ते पश्चिम बंगालमध्ये आहे. असं ह्या वीरशैविझमच्या व्यवस्थेच्या प्रस्थापित करणाऱ्या एका मोठ्या मठाधीशांच्या प्रकाशित पुस्तकामध्ये, त्यांच्याच पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की असा एकच आगम उपलब्ध आहे आणि तो पश्चिम बंगालमध्ये आहे, बाकीच्या 27 आगमामध्ये त्याचा काही संबंध नाही. तर भावानं, दुसरा खूप मोठे विषय आहेत. आपण आता वारंवार लॉकडाऊन वाढलंच, त्या माध्यमातून आपण वारंवार येत राहू. आज ही पहिला प्रयत्न होता माझा आपल्याबरोबर संवाद करण्याचा. आणि किती वेळ बोललोय माझी मलाच माहित नाही. 7 तर जास्त वेळ घेणार नाही. आपल्या काही शंका असतील, हे असतील, आपण माझ्याशी संपर्क करू शकता. मला माहिती आहे आता आजच्या या माझ्या बोलण्यानं बरेचसे प्रतिप्रश्न पण येणार आहेत. आणि
आपण एक इथं जाणून बुजून उल्लेख करतो की 10 वर्षापूर्वी ह्या सगळ्या व्यवस्थेला आपण ओपन लिंगायत समाजाच्या समोर डिबेट करण्याचं आव्हान केलेलं आहे. 10 वर्षापूर्वी समाजासमोर बसू. ते आज तागायत येत नाहीत समोर, पण कुठतर फेसबुकवर, कुठतर व्हॉट्सअपवर. परंतु भावाने विनंती आहे, देशामधल्या 7 कोटी लिंगायतांच्या रेकॉर्डला लिंगायत ही नोंद तुमच्या जन्मदात्या आईनं, बापानं, आजोबानं, आजीनं केलेली आहे. आणि त्या जन्मदात्या रक्तावर गैरविश्वास दाखवून कुणीतरी तुम्हाला आज सांगतंय की तू वीरशैव आहेस. जो सांगतोय त्याच्या रेकॉर्डलाही वीरशैव नाही. ही आपल्यामध्ये भेद निर्माण करण्याचं आणि आपली लिंगायत व्यवस्था पूर्ण भारतामध्ये प्रस्थापित न होऊ देता आपल्याला आपसात लढविण्याचं हे षडयंत्र आहे. हे सगळं ओळखून सर्वांनी एका विचारावर आलं पाहिजे, एका मार्गावर आलं पाहिजे. आणि ज्या 770 आपल्या पूर्वजांनी रक्त बलिदान केलेलं आहे, जीव बलिदान केलेला आहे, त्या रक्ताला जागून ती व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे. सर्व देश जात विरहित झाला पाहिजे, एक संघ झाला पाहिजे. याच्यासाठी लिंगायत विचारधारेची गरज आहे, याच्यासाठी सिंधू संस्कृतीची गरज आहे, याच्यासाठीच शिवसंस्कृतीची गरज आहे. ही गरज ओळखून सर्वांनी एकत्र यावं एवढं मी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना शरणू शरणार्थ. बंद कर.